Hello students, let's see the next point, properties of progressive waves. First property, each particle in a medium executes the same type of vibration. Particles vibrate about their mean positions, performing simple harmonic motion. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत, तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स. यातील पहिली प्रॉपर्टी आहे, वेव्ह जेव्हा मीडियम मधून प्रोपोगेट होते, ट्रॅव्हल होते, तेव्हा मीडियमचा प्रत्येक पार्टिकल हा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. वेव्ह जेव्हा मीडियम मधून प्रोपोगेट होईल तेव्हा मीडियमचा प्रत्येक पार्टिकल हा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करेल आणि प्रत्येक पार्टिकल हा त्याच्या मीन पोझिशनच्या भोवती सातत्याने व्हायब्रेट होत राहील. आणि ही जी व्हायब्रेशन्स आहेत, प्रत्येक पार्टिकलची होणारी ही जी व्हायब्रेशन्स आहेत, ही व्हायब्रेशन्स सर्व पार्टिकलची व्हायब्रेशन्स ही एकाच प्रकारची असतात. सगळे पार्टिकल हे एकाच प्रकारे व्हायब्रेट होतील. देन सेकंड प्रॉपर्टी, all vibrating particles of the medium have same amplitude, same period and frequency. तर जे व्हायब्रेटिंग पार्टिकल्स आहेत मीडियमचे, त्या सर्व पार्टिकलचे एम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ही सेम असते. देन थर्ड प्रॉपर्टी, द फेज, that is state of vibration of particle, changes from one particle to another particle. समजा हे जवळजवळ अगदी जवळजवळ असणारे दोन पार्टिकल्स असतील, हा एक पार्टिकल आहे, हा दुसरा पार्टिकल आहे, एकदम क्लोज असणारे पार्टिकल्स. तर या दोन्ही पार्टिकलचा फेज, या पार्टिकलचा फेज वेगळा असेल तर त्याच्या शेजारी असलेला जो पार्टिकल आहे त्याचा फेज वेगळा असेल. पार्टिकल टू पार्टिकल हा फेज चेंज होतो. फेज म्हणजे स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल. देन फोर्थ प्रॉपर्टी, no particle remains permanently at rest. When progressive wave travels to the medium, no particle remains permanently at rest. Each particle comes to rest momentarily while at the extreme positions of vibration. तर समजा वेव्ह गेल्यामुळे हा एक पार्टिकल असेल, हा पार्टिकल जर अशा प्रकारे व्हायब्रेट होत असेल तर हा पार्टिकल जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, तर त्या एक्स्ट्रीम पोझिशनला असताना तो काही क्षणासाठी रेस्ट पोझिशनला असेल, स्थिर असणार. त्यानंतर मात्र तो काय होणार आहे, गतिमान होणार आहे. तर मीडियमचा कुठलाही पार्टिकल हा परमनंटली रेस्टला नसतो. काही क्षणासाठी एक्स्ट्रीम पोझिशनला असताना तो रेस्ट पोझिशन मध्ये असतो. Then fifth property, the particles attain maximum velocity when they pass through their mean position. Particle ची व्हेलॉसिटी मॅक्झिमम कधी असेल तर पार्टिकल जेव्हा मीन पोझिशनला असेल. ही जी पोझिशन आहे, दिस इज द मीन पोझिशन. ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ह्या मीन पोझिशनला जेव्हा पार्टिकल असेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असते. पार्टिकल जेव्हा मीन पोझिशन पासून पास होत असतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. देन प्रॉपर्टी नंबर 6, ड्युरिंग द प्रोपगेशन ऑफ वेव्ह एनर्जी इज ट्रान्सफर्ड अलॉंग द वेव्ह. देयर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. तर जेव्हा वेव्ह प्रोपोगेट होते तेव्हा एनर्जी ही एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ट्रान्सफर केली जाते. पण पार्टिकल जे आहेत मीडियमचे, ते मीडियमचे पार्टिकल मात्र काय होतात, ते आपल्या जागेवरतीच काय होत असतात, व्हायब्रेट होत असतात. पार्टिकल्स हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत. एनर्जी मात्र एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाते. देन कॅरेक्टरिस्टिक नंबर 7, द वेव्ह प्रोपोगेट्स थ्रू द मीडियम विथ ए सर्टन व्हेलॉसिटी.
The velocity depends upon the properties of medium. तर वेव्ह जेव्हा मीडियम मधून जात असते तेव्हा त्या वेव्हला एक विशिष्ट अशी व्हेलॉसिटी असते आणि ती व्हेलॉसिटी त्या मीडियमच्या प्रॉपर्टीज वरती अवलंबून असते. देन प्रॉपर्टी नंबर 8. Property number 8. The progressive waves are of two types: transverse waves and longitudinal waves. Progressive waves सुद्धा दोन प्रकारचे असतात, transverse waves आणि longitudinal waves. In a transverse wave, vibrations of particles are perpendicular to the direction of propagation of wave and produce crest and troughs in their medium of travel. तर ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीत काय, समजा ही अशी जर वेव्ह प्रोपोगेट होत असेल अशा प्रकारे, वेव्ह इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट सपोज, तर यावेळी हे मीडियमचे जे पार्टिकल आहेत ते असे त्या वेव्हच्या डायरेक्शनच्या प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये व्हायब्रेट होतात. पार्टिकल्स हे असे व्हायब्रेट होतील, म्हणजे as like this. All particles will vibrate perpendicular to the direction of propagation of wave. तर वेव्ह जेव्हा ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीत, ट्रान्सव्हर्स वेव्ह मीडियम मधून जेव्हा पास होते तेव्हा वेव्हच्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन आणि प्रोपोगेशनची डायरेक्शन हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आणि जेव्हा वेव्ह मीडियम मधून ट्रॅव्हल होत असते तेव्हा त्या ठिकाणी क्रेस्ट आणि ट्रफ्स तयार होत असतात. इन लॉन्जिट्युडिनल वेव्ह, व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स प्रोड्यूस कॉम्प्रेशन्स अँड रिफ्रॅक्शन्स. आता जर ती लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल तर पार्टिकलच्या व्हायब्रेशन्समुळे कॉम्प्रेशन्स आणि रॅरिफॅक्शन्स तयार होतात. आणि कॉम्प्रेशन्स आणि रॅरिफॅक्शन्स कुठे तयार होतात? कॉम्प्रेशन्स अँड रॅरिफॅक्शन्स आर प्रोड्यूस्ड along the direction of propagation of wave. म्हणजे वेव्ह ज्या डायरेक्शनने चाललेली आहे त्या डायरेक्शनने ही कॉम्प्रेशन्स आणि रॅरिफॅक्शन्स तयार होतात. Then property number 10, we have to see property number 10. Both the transverse as well as longitudinal mechanical waves can propagate through solids. म्हणजे ह्या longitudinal आणि ट्रान्सव्हर्स वेव्स ह्या सॉलिड मधून propagate होतात. But only longitudinal waves can propagate through fluids. पण फक्त longitudinal waves ह्या fluids मधून पास होतात. You might recall that when a mechanical wave passes through an elastic medium, the displacement of any particle of the medium at a space point x at time t is given by the expression y xt is equal to f of x minus vt. तर एखादी मेकॅनिकल वेव्ह मीडियम मधून जर जात असेल तर x एवढ्या अंतरावरती असणाऱ्या एखाद्या पार्टिकलची जी डिस्प्लेसमेंट आहे ती डिस्प्लेसमेंट या सूत्राने दिली जाते, y is equal to xt. अशा प्रकारे समजा this is y axis, this is x axis, positive x, negative x, and this is the position of the particle. Then displacement of this particle y is given by, and suppose this particle is at distance x, this distance, then this displacement y of the particle is given by y xt is equal to f of x minus vt. This is equation 1. Here this v is the speed at which disturbance travels through the medium. आता याच्यामध्ये v म्हणजेच काय, तर ज्या स्पीडने डिस्टर्बन्स ट्रॅव्हल होतो ते स्पीड. टू द राईट इन्क्रीजिंग एक्स, तर इथे ही जी वेव्ह आहे ती या दिशेने चाललेली आहे असे आपण म्हणूया, असे राईट डायरेक्शनने चाललेली आहे, म्हणजे एक्स इथे वाढत चाललेला आहे. आणि त्यावेळी आपल्याला हा व्ही काय इंडिकेट करणार आहे, तर या वेव्हची किंवा डिस्टर्बन्सची स्पीड. द फॅक्टर एक्स मायनस व्हीटी, दिस फॅक्टर, टोटल फॅक्टर एक्स मायनस व्हीटी
appears because the disturbance produced at point x is equal to 0. This point, disturbance produced at x is equal to 0 at time t reaches the point x is equal to x dash. Suppose this distance is suppose x is equal to x dash. Suppose here disturbance x is equal to x dash on the right at time t is t plus x dash upon v. तर आपण असे म्हणूया, तर x is equal to 0 असताना असलेली जी वेव आहे, here let's say again the factor x minus vt appears because the disturbance produced at x is equal to 0 at time t reaches the point x is equal to x dash. x dash हा पॉइंट इथे हा असू शकतो किंवा हा असू शकतो किंवा हा असू शकतो असा म्हणा. x is equal to x dash. The point x is equal to x dash on the right at time t plus x dash upon v. तर या ठिकाणी x dash एवढ्या अंतरावरती हा डिस्टर्बन्स कधी पोहोचणार आहे, तर टाइम t प्लस x dash अपॉन v. तर x dash म्हणजे हा जो पॉइंट असेल त्या पॉइंटचे अंतर. Or we say that disturbance of the particle at time t at position x is equal to x dash actually originated on left side. Actually originated on left side at t minus x dash upon v. तर हे आपल्याला दुसऱ्या भाषेत असे म्हणता येईल की disturbance of the particle at time t at position x is equal to x dash is actually originated on the left side. तर हा जो डिस्टर्बन्स आहे, हा डिस्टर्बन्स या ठिकाणी आधीच तयार झालेला आहे. म्हणजे x dash या ठिकाणी हा पॉइंट समजा x dash असेल इथे, हा, तर या ठिकाणी निर्माण झालेला जो डिस्टर्बन्स आहे तो डिस्टर्बन्स आधीच या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. कोणत्या वेळी, तर टाइम t मायनस x dash अपॉन v या वेळी आधीच निर्माण झालेला तो डिस्टर्बन्स आहे. Thus equation 1 represents a progressive wave. तर अशा प्रकारे इक्वेशन 1 आहे ते आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह रिप्रेझेंट करते. ट्रॅव्हलिंग इन द पॉझिटिव्ह x डायरेक्शन विथ ए कॉन्स्टंट स्पीड v. तर इक्वेशन 1 काय रिप्रेझेंट करते, x ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनने जाणारी v एवढ्या वेगाने जाणारी किंवा v एवढ्या चालीने जाणारी प्रोग्रेसिव्ह वेव्ह. द फंक्शन f डिपेंड्स ऑन मोशन ऑफ द सोर्स ऑफ डिस्टर्बन्स. हे फंक्शन f कशावरती अवलंबून असते, तर तो जो डिस्टर्बन्स जो आहे, तर डिस्टर्बन्स सोर्स ऑफ डिस्टर्बन्स त्याची जी मोशन आहे त्याच्या मोशनवरती हे फंक्शन f अवलंबून असते. If the source of disturbance is performing simple harmonic motion, then the wave is represented as a sine or cosine function of x minus vt. तर तो जो डिस्टर्बन्स आहे म्हणजे पार्टिकलचे व्हायब्रेशन जे आहेत ते व्हायब्रेशनल मोशन ही जर सिंपल हार्मोनिक मोशन असेल तर मग ती वेव आहे ती आपल्याला साइन आणि कोसाइन फंक्शनच्या माध्यमातून लिहिता येईल. Which is multiplied by a term which will make x minus vt dimensionless. Generally, we represent such a wave by following equation. This y xt is equal to a sin kx minus omega t. तर जनरली अशा प्रकारे ही जी सिंपल हार्मोनिक मोशन पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असतील वेव गेल्यामुळे, प्रोग्रेसिव्ह वेव गेल्यामुळे, तर अशा प्रकारची वेव आपण या इक्वेशनने रिप्रेझेंट करणार आहोत. y xt is equal to a sin kx minus omega t. हे इक्वेशन नंबर 2. Here this a is the amplitude of the wave. K is equal to 2 pi by lambda is a wave number. Lambda and omega are wavelength and angular frequency of the wave, and phi is equal to omega upon k is the speed. The SI units of k, lambda and omega are radian meter inverse, meter,
रेडियन सेकंद इनवर्स किंवा रेडियन पर मीटर, मीटर आणि रेडियन पर सेकंद रिस्पेक्टिव्हली. इफ T is the time period of oscillation, then N is equal to 1 upon T, which is equal to omega upon 2 pi, is the frequency of oscillation measured in hertz or per second or second raised to minus 1. तर इथे T जर एका ऑसिलेशनचा किंवा एका व्हायब्रेशनचा पिरियड असेल तर फ्रिक्वेन्सी आणि पिरियड यांच्यामधील रिलेशन आपल्याला माहित आहे. N इज इक्वल टू 1 अपॉन T. ही फ्रिक्वेन्सी झाली, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन, आणि त्याचे युनिट असते हर्ट्स किंवा अशा प्रकारे 1 अपॉन सेकंद किंवा तेच आपण असे म्हणू शकतो सेकंड रेस टू मायनस 1. इफ द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग टू द लेफ्ट अलॉंग द निगेटिव्ह एक्स डायरेक्शन, म्हणजे ही जी वेव्ह आहे ही वेव्ह जर निगेटिव्ह एक्स डायरेक्शनने गतिमान असेल, सपोज वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन दिस डायरेक्शन लाईक दिस, then what will happen? The equation of disturbance is yxt is equal to a sin kx plus omega t. This is equation 3. जर वेव्ह ही निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती चाललेली असेल, त्या दिशेने चाललेली असेल, तर मग आपल्याला तो जो डिस्टर्बन्स आहे त्या डिस्टर्बन्सचे इक्वेशन या सूत्राने देता येईल. yxt is equal to a sin kx plus omega t. Suppose this is equation number 3. So this is about properties of progressive waves. Thank you.